कढई ठेवून घेतली, गॅस चालू केलाय। 2 माप तेल टाकून घेऊया अंदाजे। एक चमचा जिरं टाकूया फोडणीसाठी। जे लसूण आहे ना तो मी असा चेचून घेत आहे। हा पहा, असा चेचून घ्यायचा आणि याच्यात टाकायचं आणि लालसर होईपर्यंत फोडणी तयार करून घेऊया। हे पहा, आता आपला लसूण लालसर झालाय। त्याच्यात हे तिखट हळद मीठ टाकून घेऊया। गॅस स्लो करून घेऊया आणि ही लगेच भाजी टाकून घेऊया। डाळ आहे ही पण टाकून घेऊया। छान मिक्स करून घेऊया। स्लो गॅसवर 2 मिनिटं शिजू देऊया आणि डाळ शिजण्यासाठी वरती पाणी ठेवून गरम करून, पाणी गरम झाल्यावर 2 मिनिटांनी सोडूया। हे पहा, आपले आता पाणी गरम झालेलं आहे। हे पहा, आता याच्यात आपण सोडून घेऊया। आपली मुगाची डाळ शिजली पाहिजे ना। गॅस फास्ट करून सगळं मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घेऊया। कांदा पातीची भाजी भाताबरोबर चपाती बरोबर खूप छान लागते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पाहूया एक 5 मिनिटाने झाकून ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया। मध्ये मध्ये उघडून पाहूया आणि हलवून घेऊया। पाहूया आपली भाजी, वाव, खूप छान झालेली आहे। हे पहा, असं हलवून आणखीन 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। कांद्याच्या पातीची भाजी पाहूया 2 मिनिटांनी झाकून ठेवूया। हे पहा, आता उघडून पाहूया आपली भाजी झालेली। वाव, खूप छान झालेली आहे आणि खूप छान सुगंध पण येत आहे। हे पहा, हलवून पाहूया। तयार आहे आपली भाजी। डाळ पण शिजली, भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते कांदा पात भाजी। आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय।